येतोय ना आवाज ऐकून? गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर चिंतामणी मोरेश्वर याविण नाही कार
पुरुष नाम प्रकृतीत पुरुष नाम प्रकृतीत अंत नाही या गणपती गणराज गिराज महाराज गणपती गणराज गिराज महाराज सच्चिदानंद देवा सच्चिदानंद देवा 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 सच्चिदानंद देवा सच्चिदानंद देवा सच्चिदानंद देवा देवा सच्चिदानंद देवा आदि अंत तुलाच ठावा आदि अंत तुलाच ठावा दास म्हणे वरद भावा दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टीला गणपती गणराज गिराज महाराज चिंतामणी मोरेश्वर चिंतामणी मोरेश्वर याविण नाही काल गणपती गणराज गिराज महाराज गिराज महाराज गिराज महाराज मंडळी सगळ्यांनी एका आवाजात म्हणा गणपती बाप्पा मोरया. आणि हे सुरेल गाणं ऐकूया. रे ना
आ
परमेश्वराचा धावता आपण करतोच, पण परमेश्वराला सगळीकडे येता येत नाही, म्हणूनच तो गुरुच्या रूपात हा नेहमी भक्ताला मार्गदर्शन करत असतो, भक्ताच्या पाठी खंबीरपणे उभा असतो. आणि भक्त आणि गुरुचं जे नातं आहे ते शाब्दिक अर्थात सांगणं खूप मी तर म्हणून खूप डिफिकल्ट आहे. की गुरुसाठी असलेलं प्रेम भक्ताच्या मनात हे परमेश्वराच्या भक्तीसारखंच असतं. त्यामुळे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म, म्हणजे यात सांगितलेलं आहे की गुरु म्हणजे साक्षात ब्रह्माचा परब्रह्माचा अवतार आहे. त्यामुळे या पुढचं जे गाणं आहे त्यात जो भक्त आहे तो दत्तगुरु महाराजांना साथ घालतोय की माझं बेट हो दत्त सख्या. ही शब्दाचा अर्थ तुम्ही बघितला की ती विनवणी करतोय की मी तुझी भक्ती करतोय, मला दर्शन दे, मला मार्गदर्शन कर. आणि ह्या गाण्याचं जे महत्व आहे ते एवढं आहे की गुरुचं महत्व एका भक्ताच्या आयुष्यात काय आहे हे गाणं सांगणार आहे. दत्तस्तुती आहे, तर ऐकूया माझं बेट हो दत्त सख्या. भेटीचा
सुयोग सुंदर भेटीचा मजलिला योग तुमचा कधी घडावा मला सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला सर्वस्व भाव मी वाहिला सर्वस्व भाव मी सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला अवधूता 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 मज भेटून राहू दत्त सखा अवधूता मज भेटून राहू भेटून राहू भेटून राहू दत्त सखा अवधूता
सुंदर अनूप आणि विनायक दादा, जोरदार टाळ विनायक दादा आणि शिंदे सर. दत्तगुरूंचं नामस्मरण केलं. भक्ति अगर हम कहेंगे महाराष्ट्र में, भक्त अगर एक किसी के लिए अपना सब कुछ दे सकता है तो कहते हैं कि वो होती है पंढरपूर की वारी. की महाराष्ट्रात सगळ्यांनाच इथे जी कोणी मराठी लोक आहेत त्यांना माहित असेल की पंढरपूरची वारी म्हटली की वारकरी लोक सगळं सर्वस्व सोडून विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. अनेक दिवस ती वारी पायी चालत वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या गावातून, अनेक गावों से, अनेक शहरों से आके वो आषाढ़ी एकादशी के दिन पंढरपुर में भगवान विठ्ठल के द्वार पे वो यात्रा आके समाप्त होती है. ऐसी पंढरपुर की वारी. अभी बहुत लोगों को पता नहीं होगा या फिर पता भी होगा कि जो संत कह के गए हैं कि नामस्मरण, अगर आप नाम लोगे भगवान का तो कलयुग में नामस्मरण का जो इंपॉर्टेंस है, महत्व है, वो बोल सकते हैं कि मल्टीपल टाइम्स ग्रेट है. जैसे आप भगवान के मंदिर में जाते हो वो तो अच्छा ही है, पूजा करते हो वो भी अच्छा है, बट अगर आप किधर भी मन से अगर नामस्मरण करते हो, भगवान का नाम लेते हो, तो ये कलयुग में उसका महत्व बहुत अधिक है. और ये जो नामस्मरण जो मैंने विठ्ठल के बारे में कहा, एक साइंटिफिक स्टडी भी है कि विठ्ठल अगर आप नाम लोगे और आप अपने चेस्ट के ऊपर हाथ रखोगे तो एक क्या कहा है कि वो साइंटिफिक एक्सरसाइज भी है टू इंप्रूव योर हार्ट बीट, कि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इसलिए विठ्ठल का नामस्मरण ये बहुत स्पिरिचुअल तो है बट साइंटिफिक भी बहुत उसका इम्पॉर्टन्स है. तो आगे का जो गाणं आहे, पुढचं जे गाणं आहे ते नाम घ्यावे विठोबारायाचे, हे गाणं आपण ऐकूया अनूपकडून. आणि सगळ्यांनी मनात विठोरायाचं नामस्मरण करूया, पंढरपूरची वारी करूया. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. तारक हे थोर नाम, तारक हे थोर, तारक हे थोर नाम, तारक हे थोर, तारक हे थोर नाम, तारक हे थोर, तारक हे थोर नाम, तारक हे थोर. करिले अपार नामे, करिले अपार, करिले अपार नामे, करिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम दळणी कांडणी, नाम दळणी कांडणी,
उथलिला आजा मेळा रसिको, गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद मासातला हा जो काळ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोक प्राणप्रतिष्ठा करतात बाप्पाची घरी. सार्वजनिक मंडळात सुद्धा गणपती बाप्पाची प्रार्थना केली जाते. पुढचं गाणं जे आहे वाजे मृदुंग टाळविना हे सुद्धा गणपती बाप्पाची स्तुती आहे. वृंदावनी सारंग राग यावर आधारित हे गाणं. आपण गणपती बाप्पाची स्तुती करूया, गणपती बाप्पाच्या भक्तीत लीन होऊया. वाजे मृदुंग टाळविना.
गौरी बाळा दुडू ये रे दुडू ये रे दुडू ये रे शिवसुता वेताळा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग टाळ येते नाचत गौरी तुझ्या चिंतनी जमले सारे तुझ्या चिंतनी जमले सारे खाली आले न भातील तारे खाली आले न भातील तारे तुझ्या चिंतनी जमले सारे तुझ्या चिंतनी चिंतनी जमले सारे खाली आले न भातील तारे खाली आले न भातील तारे नाचे चैतन्य अवघे वारे नाचे चैतन्य अवघे वारे पाना फुलात भरला सिंदुरे पाना फुलात भरला सिंदुरे कर्पूर गौरा जगदोधारा कर्पूर गौरा जगदोधारा ये धरणी बलाळा बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग टाळ विणा येते नाचत गौरी तू देवांचा देव खरा तू देवांचा देव खरा आदिनाथ तू मंगलकारा आदिनाथ तू मंगलकारा देई कृपेचा अमृतधारा देई कृपेचा अमृतधारा तारी विश्वाचा सर्व पसारा तारी विश्वाचा सर्व पसारा हे विघ्नेशा हे जगदीशा हे विघ्नेशा हे जगदीशा हे धरणी परमेशा बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना वाजे मृदुंग टाळ विणा वाजे मृदुंग टाळ विणा येते नाचत गौरी
मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला परत तयारी म्हणा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की. तर कार्यक्रमाचं शेवटचं गाणं आपण ऐकूया. त्याआधी भारतीय हिंदू टेम्पलचे मनापासून आभार. आज ही संधी दिली की या कलाकारांना आणि तुम्हा सगळ्या श्रोतागणांना सुद्धा एकत्र येऊन बाप्पाची भक्ती करण्याची संधी इथे मिळाली. एक भक्तिमय वातावरण निर्माण करता आलं आपल्याला. त्यामुळे भारतीय हिंदू टेम्पलचे मनापासून आभार आणि विशेष आभार मी मानेन मिलिंद दादांचे मनापासून आभार. आणि राधिकाताई अरे इकडे आहे मागे, तुझे पण मनापासून आभार. तुझा सपोर्ट, तुमची हेल्प, त्यामुळे आज आम्हाला इकडे ही गाणी सादर करता आली. तर शेवटच्या गाण्याकडे वळूया कार्यक्रमाच्या सांगतेसाठी. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही भैरवी अनुकूल आपण ऐकणार आहोत. गुरु का नामस्मरण करेंगे और ये कार्यक्रम की सांगता करेंगे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ, श्रीपाद वल्लभ, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामासाठी वरा करा, नामासाठी वरा करा, नामासाठी वरा करा, नामासाठी वरा करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या नामाची महती, या नामाची महती, अमृत गवसे हाती, अमृत गवसे हाती. जन्माच्या या कुंभामधुरी, जन्माच्या या कुंभामधुरी, कृपा सिंधू हा पूर्ण
उदय